नमस्कार मंडळी, मस्त असे साबुदाण्याचे पापड बनवूयात आज आपण. बघा, हा साबुदाणा भिजवून ठेवला होता मी रात्री. आता सकाळी उठल्यावर काय करायचं, पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आता पाणी हे उकळलं, चांगलं आदन आलं की त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालून घ्यायचा आणि हलवत राहायचं. आता सतत असं हलवत 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 ढवळत ढवळत राहिलं की काय करायचं, बटाट्याचा किस पण टाकायचा थोडासा. आता हे बटाटे आहेत, त्याच्या साली काढून मी खिसून घेतले. आता हा बटाट्याचा किस पण त्या साबुदाण्याच्या पापडामध्ये टाकायचा आणि बटाट्याचा किस टाकल्यावर खूप छान चव येते. आणि असं बघा, तुम्हाला दाखवते. आता हे पीठ आपलं रेडी आहे साबुदाण्याच्या तांदळाचं पापड बनवण्यासाठी. असा कलर येईपर्यंत तुम्हाला हलवत राहावं लागेल सतत. आम्ही आता सध्या तरी गॅसवरच बनवतोय पापड. बघा तुम्ही, अशी कन्सिस्टन्सी असावी. आणि आता आपलं हे पीठ पापड घालण्यासाठी साबुदाण्याचं तयार झालेलं आहे. आता बघा, हे बाहेर मी आता उन्हामध्ये प्लास्टिकचा पेपर अंथरला आणि त्याच्यावर मस्त अशा पळी पापड घालून घेतलेले आहेत. साबुदाण्याचे मस्त असे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड तयार आहेत. बघा, आता एक 4 दिवस कडक उन्हात वाळवले की हे आपल्याला तळण्यासाठी तयार होतात. मी तळल्यानंतर पण